तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे आता सोलर झालेले आहेत आणि सोलर हे झाले असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला प्रश्न केलता की ही जी का सोलरची मोटर आहे ही मोटर खराब का होते आणि सोलरची मोटर तर खराब व्हायला नाही पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही सोलरची मोटर नेमकं खराब कोणत्या कारणामुळे होते आणि कोणती आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपली जी मोटर आहे ती मोटर आपली खराब होणार नाही, लांब एकदम लॉंग लाईफ मध्ये तिचा वापर करण्यात आपल्याला येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिलं मेन कारण म्हणजे की शेतकरी बांधव हे कोरड्यामध्ये कोरड्यामध्ये मोटर आहे ती मोटर चालवतात. आता कोरड्यामध्ये म्हणजे कसं की बुवा विहिरीमध्ये जर तुमचा जर पंप बसवलेला असेल, विहिरीमध्ये मोटर तुमची टाकलेली जर असेल आणि तुमची मोटर ही आडवी टाकली असेल आणि आता सध्या काय होतंय, खूप सारा उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये जे काही विहिरीमधलं पाणी आहे हे पाणी संपूर्ण उपसून जातं आणि जी मोटर आहे ती मोटर एकदम कोरड्यामध्ये बिंगत राहते आणि शेतकरी एकदम पाणी लावून मस्त घरी जातो, मोबाईल चालू बंद करतो आणि त्याच्यामध्ये काय होतंय, कोरड्यामध्ये जर मोटर जर तुमची जर बिंगली तर मोटर ही गरम होते. गरम झाल्यानंतर काही कालांतराने जी काही वाइंडिंग असते मोटर मधली, त्या वाइंडिंगचं इन्सुलेशन हे खराब होतं. इन्सुलेशन खराब जर कालांतराने जे इन्सुलेशन जर खराब जर झालं तर शॉर्ट सर्किट होऊन ती आपली मोटर आतमध्ये ते जळते. तर हे झालं पहिलं कारण. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, आता मला असं निदर्शनात आलंय की ज्या काही मोटरी खराब होतात जास्त, त्या विहिरीमधल्या ह्या झालेल्या दिसतात. बोरमधल्या जास्त काही खराब झालेल्या दिसत नाही. आता विहिरीमधल्या तर काय होतात, कारण जी काही मोटर आहे ती मोटर शेतकरी बांधव काही आडवी टाकतात. आडवी न टाकता उभी मोटर तिथे टाकत जा, जेणेकरून मोटरीमधलं पाणी आपल्या याच्यामधलं पाणी, विहिरीमधलं जर पाणी जर कमी जरी झालं तर मोटर ही आपली पाण्यातच राहते. पाण्यामध्ये राहिली की त्याच्यामध्ये काही मोटरला एवढा काही इफेक्ट होत नाही आणि पाण्यामध्ये राहिली ती एकदम थंड राहते. त्याच्यामुळे तुम्हाला होता येईल तेवढं जी मोटर आहे ती आपली मोटर एकदम सरळ एकदम ठेवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे, त्याच्यामध्ये दुसरं मेन कारण म्हणजे आपली जी मोटरची जी बेरिंग आहे, ती बेरिंग जर खराब जर झालेली असेल तर काय होतंय, बेरिंग जर खराब जर झाली तर जी काही मोटर आहे ती मोटर आपली एकदम फ्रीली बिंगत नाही, एकदम जड, एकदम मोटरीला बिंगण्यासाठी एकदम जड जातं आणि जड जर गेलं तर एकदम जाम होते, मोटर जाम बिंगते आणि जाम जर बिंगली तर ओव्हरहीट होऊन जी काही इन्सुलेशन आहे मोटरीचं ते मोटरीचं खराब होतं आणि कालांतराने ते इन्सुलेशन खराब झालं की आपली मोटर तिथे खराब होते. हे दुसरं कारण झालं. त्याच्यामध्ये आणखीन तिसरं कारण जर सांगायचं जर झालं तर आपण ओव्हरलोड देतो. मोटरीला जर ओव्हरलोड जर दिला तर मोटर गरम होऊन ही जाण्याची शक्यता असते. आता ओव्हरलोड म्हणजे काय, तर आपल्या जे काही 3 HP जर सोलर पंप जर तुमचा जर असेल आणि तुम्हाला त्याची क्षमता ही 150 ते 200 फुटापर्यंत आपल्याला सोडायची असते. काही शेतकरी बांधव काय करतात, जास्त खोल त्याच्यामध्ये मोटर सोडतात आणि मोटरीला ओव्हरलोड येतो आणि ओव्हरलोड आल्या की गरम होऊन ती मोटर जळण्याचे चान्सेस असतात. आता त्याच्यामध्ये आणखीन चौथं कारण म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं तुम्हाला, तर जे काही आपलं व्होल्टेज आणि करंट एकदम सडनली डाऊन आणि इन्क्रीज जर झालं, कमी किंवा जास्त जर व्होल्टेज जर झालं तर त्या व्होल्टेजमुळं कमी जास्त झाल्यामुळे जी काही आपली मोटर आहे त्या मोटरीवरची परिणाम होतो आणि कालांतराने आपली मोटर ही खराब होत चालते. त्याच्यामुळेच व्होल्टेज डाऊन आणि जास्त इन्क्रीज आणि त्याच्यामध्ये डिक्रीज त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळेच आपला जो काही कंट्रोलर आहे तो कंट्रोलर चांगल्या कंपनीचा असला पाहिजे आणि जे काही कंट्रोलर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये बसलेले आहेत त्या याच कारणामुळे तुमच्या VFD जे बसवलेले आहेत की जे काही व्होल्टेज, आता काही आभाळ एकदम, आता आभाळ जर आलं तर एकदम सडनली ते व्होल्टेज एकदम डाऊन होतं आणि आभाळ जर निघून गेलं तर एकदम सडनली ते व्होल्टेज डाऊन एकदम इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काही स्टार्टर आहे ते स्टार्टरला तिथे VFD बसवलेला असतो की का त्या रेग्युलेट करण्यासाठी व्होल्टेज आणि कमी किंवा जास्त जर झालं तर ते काही स्टार्टर आहे ते आपलं स्टार्टर तिथे कंट्रोल करतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी काही जे काही कारण सांगितलेले आहेत मोटर खराब होण्यामागील, हे जर कारण जर तुम्हाला जर समजले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आणखीन मोटर खराब होण्याच्या मागील काही कारण माहित असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचं सुद्धा आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करूया. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणखीन जर तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. तिथे काही तुमच्या समस्या असेल तर त्या सुद्धा मांडू शकता. विनाकारण कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा काही याच्यामध्ये हे घ्या ते घ्या ग्रुपवरती टाकू नका. ज्याला काही ऍक्च्युअल समस्या असेल त्याच समस्या तुम्ही ग्रुपवरती टाकीत चला. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू काय अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.